आज आमच्या सर्व टीमनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतलेली आहे। मध्ये जो एक आंदोलन झालं होतं ठाण्यामध्ये, साहेबांच्या गाड्यांवर ताफा अडवण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्यानंतर ठाण्यात महाराष्ट्र सैनिकांनी जे काही केलं होतं त्या अनेक जणांवर, जवळजवळ 100-125 जणांवर गुन्हे दाखल झाले होते आणि त्या सर्व गुन्हे दाखल झालेल्या आमच्या सहकार्यांना सन्माननीय राजसाहेबांनी आज भेटायला बोलवलं होतं। सन्माननीय राजसाहेबांनी आज आम्हाला मेसेज दिलेला आहे की निवडणुका जवळ येतात, कामाला लागा आणि मी लवकरच ठाण्याला भेट देणार आहे, ठाण्यातल्या सर्व गणेश मंडळांना भेट देणार आहे। पण अनेक खरं तर कार्यकर्ते या ठिकाणी होते, अनेकांवर केसेस देखील घेतल्या गेलेल्या आहेत, त्या संदर्भात काय बोलणं झालं? मला वाटतं की साहेबांनी अनेक लोकांशी चर्चा केली, काय केसेस घेतल्या त्याची माहिती घेतली। पुन्हा बदलापूरच्या महिला ज्या होत्या त्यांच्याबद्दल बदलापूरच्या बाबतीतल्या सगळ्या माहित्या साहेबांनी घेतल्या आणि केसेसची काही सवय आम्हाला आधीपासून आहे, त्यामुळे काही नवीन नाही आहे आमच्यासाठी। पण पुन्हा आमच्या सर्व महाराष्ट्र सैनिकांचं एक मत आहेच की पुन्हा जर तुम्ही असं वागाल तर आम्ही पुन्हा तुमच्या समोर येणार, एवढं नक्की। घटनेनंतर जे काही महाराष्ट्राच्या अजून काही घटना आहेत पुढे आलेल्या आहेत, त्याला मग पाहता मनसेकडून काही धोरण? आता काल मोखाड्यामध्ये अशी घटना घडलेली आहे, काल रात्री 2:30 वाजताच्या समोरच मोखाड्यात अशी घटना घडलेली आहे। सो या घटना आता सतत समोर येतात आणि मला असं वाटतं की अशा घटना जर समोर आला तरच कायद्यात काहीतरी बदल होईल, कारण अनेक वेळेला अशा घटना दाबल्या जातात आणि दाबल्या गेल्याच्या नंतर मग ह्या गुन्हेगारी प्रवृत्तीची जी लोक आहेत त्यांना अजून सतत हे करावं असं वाटतं। तुम्ही बदलापूरच्या घटनेत तुम्ही पहा, त्याने 12 तारखेला पहिला एका मुलीबरोबर तसा वागण्याचा प्रयत्न केला आणि त्याला कुठेही विरोध झाला नाही किंवा त्याला कळलं की नाही या मुली काही बोलत नाही म्हणून 13 तारखेला त्यांनी दुसऱ्या मुलीबरोबर परत तेच केलं। तर मला असं वाटतं की अशा घटना जोपर्यंत समोर येणार नाहीत आणि गुन्हेगारांना चाप बसणार नाही तोपर्यंत अशा घटना घडत राहतील। सो महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आमच्या महाराष्ट्रातल्या सर्व महाराष्ट्र सैनिकांना सांगितलंय, अशा कुठेही घटना घडत असताना दिसल्यास अन्याय दिसेल तिथे लाथ मारा। पण पोलिसांच्या बद्दलची नाराजगी जी आहे ती या निमित्तानं प्रकाशाने दिसून आली, पोलिसांसोबत किंवा सिटीम सोबत काही बोलणं झालंय का? मला वाटतं काल ठाण्याचे रिजनल साहेबांना भेटायला आले होते आणि त्यावेळेला ते ज्या वेळेला बाजू मांडत होते त्यावेळेला सन्माननीय राजसाहेबांनी एकच गोष्ट सांगितली की त्यांनी सांगितलं की गुन्ह्याला लेट काय होतंय म्हणून ते एक्सप्लेन करत होते। तर त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला हे आमच्याकडे आले आणि त्याच्यानंतर 1-1.5 तासाने महाराष्ट्र सैनिकांनी त्या शाळेमध्ये गोंधळ घातला म्हणून सिनियर पीआय तिकडे गेले। तर साहेबांचं स्पष्ट मत होतं की एवढी मोठी घटना घडली, तो अख्खं पोलीस स्टेशन आहे, पोलीस स्टेशन फक्त एकटा सिनियर पीआय चालवतो का? सो त्या मुलीबरोबर सिनियर पीआयने थांबणं गरजेचं होतं आणि बाकीचा स्टाफ पाठवायला पाहिजे होता त्या जागी, पण सिनियर पीआयने ते न करता टाइम काढपणा केला आणि त्याच्यानंतर साहेबांना जी इन्फॉर्मेशन होती या सगळ्याच्या बाबतीत तो घटनाक्रम सांगितला आणि पुन्हा साहेबांचं असं मत होतं की हे पोलिसांनी मान्य केलं पाहिजे की गुन्हा नोंदवण्यासाठी वेळ लागलाच आहे। पण या संदर्भात कुठली ठोस कारवाई होणं अपेक्षित आहे, कारण कायद्याचा भाग जो आहे तो अशा सराईत गुन्हेगारांना दिसून येत नाहीये। मला असं वाटतं की आमच्या सगळ्यांची, संपूर्ण महाराष्ट्रातल्या कुठल्याही माणसाला जर तुम्ही आज विचारलं तर लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्याला फाशी झालीच पाहिजे आणि आमचंही मत तेच आहे। मुळात माझं असं मत आहे की सरकार का शांत आहे या सगळ्या घटनांवर कळत नाही, कारण रोज एखाद दुसरी घटना समोर येते। सो ही एखाद दुसरी घटना रोज समोर येत असेल तर आपल्याला कडक चाप बसवायला पाहिजे। अधिकृत अनधिकृत कायद्यात बसेल नसेल तर कायद्याच्या बाहेर जाऊन करा, पण करा। मी त्या दिवशी एका चॅनलला म्हणताना म्हटलं होतं जर आमचं सरकार असतं ना तर एन्काउंटर केलं असतं या लोकांचा, त्याशिवाय यांना धडा बसणार नाही, यांना चाप बसणार आहे। चिमुकल्यांवर हात टाकताना जर यांना लाज वाटत नसेल तर ह्यांच्यावर हात टाकताना आपल्याला का लाज वाटली पाहिजे? यांच्यावर हात टाकलाच पाहिजे, यांना ठोकून काढलं पाहिजे। दुसरा एक असा प्रश्न आहे की ठाण्यामध्ये जे आंदोलन झालं ते एकूणच सीएम डीसीएम कडून असं उत्तर आलं होतं की जी गोष्ट झाली त्याला प्रतिउत्तर म्हणून मनसेचं आंदोलन होतं। बरोबर आहे, पण त्याच्यानंतर ज्या पद्धतीनं गुन्हे नोंदवले गेले ते गुन्हे मागे घेण्यासंदर्भात काही चर्चा होती? नाही, अशी कुठलीही चर्चा आमची कोणाशी नाही आणि आंदोलनानंतर, आंदोलनाच्या आधी आणि आंदोलनाच्या नंतर आमचं ह्या लोकांशी कोणाशी कुठल्याही प्रकारचं बोलणं नाही। पण त्यांनाही कळतंय की तुम्ही केलं म्हणून आम्ही केलं आणि म्हणून मगाशी मी म्हटलं तुम्ही जर परत कराल तर आम्ही परत तेच करू आणि आणखी जोशात करू। मालवणमधल्या घटनेवरून मोठ्या प्रमाणामध्ये राजकारण होते, काल सुद्धा 2 गट आमने-सामने होते आणि त्याच्यामध्ये सुद्धा अत्यंत चुकीच्या शब्दामध्ये एकमेकांवरती आरोप करताना पाहायला गेले होते। निलेश राणे पोलीस अधिकाऱ्यांना धमकावताना सुद्धा पाहायला गेलेले होते। तुम्ही कसं पाहता या सगळ्या? मला असं वाटतं की ज्या पद्धतीने तिथे काम झालंय त्या निष्क्रिय दर्जाच्या कामामुळेच ही घटना घडली आहे आणि अशा दर्जाची कामं संपूर्ण महाराष्ट्रात चालू आहेत। याची कधी चौकशी होणार आहे का? आपल्याकडे महाराजांना आपण देवाच्या जागी पाहतो महाराष्ट्रामध्ये आणि जर आपण ज्यांना देव मानतो त्यांच्याच पुतळ्याच्या बाबतीत अशी घटना घडणार असेल तर उद्या तुमच्या बाकीच्या कामांची काय आम्ही अपेक्षा बाळगायची चांगल्या क्वालिटीची?
घडलेली घटना ही दुर्दैवी आहे. अशाच प्रकारच्या महाराजांच्या पुतळ्याच्या बाबतीत जे घडलंय असं गल्ली गल्लीत घडतंय. आपले रस्ते करोडो रुपये देऊन उखडतायत. आपल्या पाण्याच्या योजना आल्यात. वर्षोनवर्ष पाण्याच्या योजनांचे बजेट फक्त वाढले जात आहेत, पण पाण्याच्या योजना पूर्ण होत नाहीयेत. अशा अनेक गोष्टी आहेत. हे एक आपण पकडूया महाराजांच्या रूपाने समोर आलं, पण अशा खाली अनेक गोष्टी घडतायत ज्या निष्क्रिय दर्जाच्या बनवल्या जात आहेत किंवा केल्या जात आहेत. यातून पैसा कोणाला जातो हे आम्हाला माहित नाही, पण जर काम निष्क्रिय दर्जाचं होतंय आणि त्यानंतर अधिकारी बोलत नाही, राजकीय नेते बोलत नाही, सत्ताधारी बोलत नाही, याचा अर्थ कुठेतरी पाणी मुरतं एवढं नक्की. पण महाराज पुतळा प्रकरणामध्ये दोन राजकीय पक्ष म्हणजे सरकारी आणि विरोधी दल जे आहे ते शक्ती प्रदर्शन करताना दिसून येतात मावळमध्ये. हे काय आहे, यांचं एकमेकांचं लपवायचं काम चालू आहे की हा विषय राहिला पाहिजे बाजूला आणि आम्ही कसे चर्चेत येऊन निवडणुकीला लोकांच्या सामोरे कसे जाऊ, आम्हाला फोकस कसा मिळेल, यांच्याकडे या लोकांचं लक्ष आहे. यांचं महाराजांवर प्रेम आहे म्हणून हे नाही चालले. हे फोकस मिळवण्यासाठी चालू आहे, कारण 2 महिन्यांनी निवडणूक आहे. एकाला जिंकायची आहे आणि दुसऱ्याला पुन्हा सत्य द्यायचं आहे. सो यांच्यासाठी यांची लागलेली कॉम्पिटिशन आहे. महाराजांशी यांना काही घेणं देणं नाही. आणि जर महाराजांची घेणं देणं असतं तर अशी घटना घडलीच नसती. 8 महिन्यापूर्वी तयार झालेला पुतळा पडतोच कसा. मला वाटतं सन्माननीय राजसाहेब याचा समाचार लवकरच घेतील. जरा धीर धरा 1-2 दिवसात. साहेबांना आम्ही नेहमी गड किल्ल्यांबद्दल बोलताना पाहिलं आणि इतक्या वर्षांची ही मी संपत्ती काल साहेबांसोबत होतो. आता मला माहित नाही मी तुमच्याशी बोलायला पाहिजे की नाही. काल बदलापूरला जाताना मी साहेबांसोबत होतो. मी साहेबांची चीड पाहिली की या देशात जर महाराजांचे पुतळे तुम्ही नीट बांधू शकलात नाहीत या महाराष्ट्रामध्ये, तर तुम्ही बाकी काय आम्हाला चांगलं देणार आहात. त्यांची जी काल चीड होती ना हे पुतळ्या प्रकरणामध्ये, महाराजांचा पुतळा पडला या प्रकरणामध्ये, ती मी डोळ्यांनी पाहिली आहे. खरं तर साहेब बोलतील हे मला माहिती आहे आणि मी हे तुमच्याशी बोलायचं की नाही हेही मला माहित नाही. साहेब काय रिएक्ट करतील, पण साहेब प्रचंड चिडलेले आहेत या सगळ्या प्रकरणामध्ये आणि त्यांचं छत्रपती शिवाजी महाराज आणि गडकिल्ले यांच्यावर नितांत प्रेम आहे. त्यामुळे ज्या वेळेला ते बोलतील त्यावेळेला यांचे कपडेच फाडतील. एक शेवटचा प्रश्न, सरकारने ही चूक मान्य करणं गरजेचं होतं असं वाटत नाही का? की वाऱ्यावरती किंवा काहीतरी चांगलं घडायचं होतं. मला वाटतं की आज एक चांगला एका प्रेसने छान लिहिलंय की किती ह्याचे वारे सुटले की काय घडू शकतं. तर मला वाटतं हे जर मुख्यमंत्री साहेबांनी नीट वाचलं तर त्यांना कळेल की तुम्ही दिलेली इन्फॉर्मेशन चुकीची होती. धन्यवाद.